परंतु वाईट सिग्नल. पुन्हा हा चेंडू मात्र टाकावा लागेल. नितीश हंडवा याचा जर आपण विचार केला तर एक वेगवान गोलंदाज आहे. सातत्याने त्याच्याकडे आपण पाहिलं तर व्हेरिएशन देखील आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस डिलिव्हरी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक आहे. ओहो हो, झेल मात्र झाली आहे ड्रॉप. असं वाटलं होतं की झेल मात्र पकडला जाईल, परंतु झेल मात्र ड्रॉप होते. पकडा कॅच जिंका मॅच, सोडायला कॅच तर हराल मॅच. क्रिकेटच्या पटलावरती निश्चितच चांगली कामगिरी सातत्याने करावी लागते. स्वतःची इमेज बनवायची असेल तर मग चांगला खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये करावा लागतो. यावेळेस अमर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती. ॲप ट्रॅकर बॉल होता, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये जरूर पाहायला मिळतोय. आज आपण पाहिलं तर मग मराठी भाषा दिवस आणि मराठी भाषा दिवसाच्या देखील सर्वांना शुभेच्छा. ओ हो 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 हो, काय जबरदस्त यावेळेस हा पिकअप शॉट पाहायला मिळाला आहे. चेंडू निघून गेला मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार, आणि अमर भोयेच्या बॅट मधला आलाय हा उत्कृष्ट षटकार. 6 धावा. आणि या षटकारानं धावफलक मात्र पुढे सरकलाय 9 या कड्यावरती. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अमर भोये एक उभरता सितारा आहे. त्याच्या बॅटमधनं एक षटकार आपण जरूर पाहिलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचली 9 या कड्यावरती. नितीश हंडवाचा हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा बॉल देखील डॉट आहे. षटकार आल्यानंतर निश्चित आपण पाहिलं तर मग कमबॅक केलंय, पुनरागमन केले गेले गोलंदाजीमध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर, कारण आउटफील्ड फास्ट आहे थर्ड मॅन क्षेत्रामध्ये, आणि त्या क्षेत्रामध्ये जर चेंडू निघाला तर मग तो थांबत नाहीये. तर 4 धावा आणि या चौकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचली 13च्या घरामध्ये. 13 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. जवळजवळ पहिल्या षटकाचा मात्र खेळ संपन्न झालाय. पॉवर प्लेचं षटक होतं नितेश हंडवाच्या पहिल्या ओव्हरमध्ये. 13 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. एक चौकार, एक षटकार, त्याच्यानंतर वाईट आणि 2 धावा पलून देखील पूर्ण केलेत. चला घाई करायची आहे. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर आमचे सहकारी समालोचक मित्र जयेश डुकले थोडेसे लेट जरूर येणार आहेत. दीपेश वाघात आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू असणार आहे वाईट.
यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटला चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळतो. सुंदर क्षेत्ररक्षण जरूर झालंय, परंतु 2 धावा देखील वेगाने पूर्ण केलेत. 2 टीमची टोटल आपण पाहिलं तर जाऊन पोहोचली आहे 16 या कड्यावरती. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग वाईट जरूर हाताळला, त्याच्यानंतर 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केलेत अनिशनं. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर मग हा चेंडू देखील पुन्हा एकदा टाकावा लागेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर खेचून मारलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे, पकडतो झेल आणि समाप्त झालाय. फलंदाज अनिशचा देखील खेळ. अनिश देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बास झालेत. आता मात्र जी भागीदारी झाली होती जवळजवळ 16 धावांची, आणि त्या भागीदारीला तोडण्याचं काम या ठिकाणी केलंय गोलंदाज दीपेशनं. दीपेश वाघात एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत दीपेश. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग नितेश, त्याच्यानंतर अजयला देखील आपण पाहतोय. बाळकृष्ण आहे, चांगले खेळाडू आहेत एन्जॉय स्पोर्ट बेलकडे टीम मध्ये देखील. यावेळेस आपण पाहिलं तर मग ओपेश, दीपेशचा हा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा हा चेंडू मात्र टाकावा लागणार आहे, कारण आउटसाइड द लेग स्टंपच्या बाहेर मात्र हा चेंडू मात्र निघून गेला होता. जवळजवळ आपण पाहिलं तर मग धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजेच 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग सुरुवातीला बॅटर बीट झाले, त्याच्यानंतर एसटी रक्षक, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग थर्डमॅन देखील बीट झालेत. चेंडू निघून गेला होता जवळजवळ. चेंडू हलकासा ब्रश झाला होता इष्ट्यानं, परंतु बेल्स मात्र डाऊन झाल्या नाहीत. तेच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग दर्शवले गेले पंचांच्या माध्यमातून. आणि या बाईच्या स्वरूपामध्ये धावा मात्र निश्चितच धाव फलकावरती 2 धावा ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 20. दीपेशचा पुढचा बॉल ऑन स्ट्राईक वरती. ओफिश आणि बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय, वाईट लॉंगॉनला मात्र झेल, परंतु नितेश हंडवाचे प्रयत्न थोडेसे मात्र आपण पाहिले तर कमी पडलेत. 3 धावा मात्र पलून पूर्ण केल्या, आणि या 3 टीमची टोटल आपण पाहिली तर झाली आहे ती म्हणजेच 23 धावा धाव फलकावरती लागल्या गेले. चेंडू टाकून झाले ते म्हणजेच जवळजवळ आपण पाहिले तर 5 आणि 4 चेंडू टाकून झालेत, म्हणजेच अजून 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. 23 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. अमोर भोये ऑन स्ट्राईक वरती. ओ हो हो हो, यावेळेस आपण पाहिलं तर जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू निघून गेला लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अमरच्या बॅट मध्ये अजून एक येतोय दमदार, सॉरी लेग बायच्या सुरमध्ये चौकार येतोय. असं वाटलं होतं हलकासा चेंडू मात्र बॅटला ब्रश झालाय की काय, परंतु नाही, लेग बायच्या स्वरूपामध्ये निश्चित आपण पाहिलं तर मग 4 धावा येताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिल्या. टीमची टोटल आपण पाहिली तर झाली ती म्हणजे 27 धावा धाव फलकात लागल्या गेलेत. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल, आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 27 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागल्या गेलेत. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी पोचवा, तर 2 ओव्हरचा खेळ मात्र संपन्न झालाय.
चला ड्रिंक्स ब्रेक मात्र झालेला आहे. यावेळेस आपण पाहिलं तर तिसऱ्या ओव्हर मधला हा पहिला बॉल वाईट टाकला गेलाय. गोलंदाज आपण पाहिलं तर मग मनीष आलेत, मनीष वाघात. सध्या तरी उपेश अँड अमर हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 28 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. हा डॉट बॉल येतोय. यावेळेस आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल हळू हळू पुढे सरकते. 29 धावा धाव फलकावरती लागल्या गेले. प्रवीणजी जाधव साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपला देखील सहर्ष स्वागत आहे मान्य श्री विजय शेठ गोविंद पाटील चषकामध्ये. यावेळेस मिस टाइम फटका. ओहो, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अमर पोयची विकेट मात्र डाऊन झाली आहे. रनआउटच्या सुरुवातीमध्ये मात्र अमर भोईला मात्र परतावं लागले. धाव फलकावरती 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमबॅक करणारं हे षटक निश्चितच पाहायला मिळाले मनीषचं. कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर वाईट हाताळला, त्याच्यानंतर डॉट, सिंगल, विकेट, 3 चेंडूंचा खेळ मात्र झाला. यावेळेस आपण पाहिलं तर मग अजित आलेत न्यू बॅटर मैदानी शात मध्ये. सुरुवातीला अमरनं देखील चांगला खेळ केला. एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमध्ये आला. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडूला दिशा दिली लॉंग लेगच्या दिशेनं. ओव्हर थ्रो झालाय मैदानी शात मध्ये. 2 धावा कंप्लीट देखील झालेत. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 31-31 आकड्यावरती. 31 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. मनीष चांगली बॉलिंग केली आहे. 2 बॉल आहेत का? ओके. थोडीशी मिस्टेक या ठिकाणी जरूर झाली होती, ती मात्र सुधारली केली. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आलाय, पकडतो शेल आणि समाप्त झाला आहे. फलंदाज अजितचा देखील खेळ. अजित देखील या ठिकाणी आपण सॉरी उपेशचा खेळ मात्र समाप्त झालाय. अजित साठी मात्र पारितोषिक लागले गेले. ज्ञानेश्वर भडांगे आणि संदीप ओलवे यांच्याकडनं षटकारांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग डॉट आलाय.
जवळजवळ मी तर म्हणेन चांगली बॉलिंग या ठिकाणी केली आहे तिसऱ्या ओव्हरमध्ये. दोन षटकामध्ये 27 आल्या होत्या, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर या षटकामध्ये कमबॅक करणार हे षटक जरूर पाहायला मिळालं. जवळजवळ आपण पाहिलं तर मग दोन फलंदाज देखील बाद केले. त्याच्यानंतर फक्त 4 धावा खर्च केल्या गोलंदाज मनीषनं. टीमचे टोटल आपण पाहिले तर मग 31 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. अजून सुद्धा शेवटचं एक षटक बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. चला घाई करायची आहे, घाई करा. संजय वाडू आले तर न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये. एवढंच आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल आलाय संजय वाडूचा. अजून एक डॉट बॉल, परंतु नाही पंच सहमत नाहीये त्या ठिकाणी. हा चेंडू आपण पाहिला तर मग वाईट आहे. वेगवान चेंडूच्या हाताने जरूर केली जाते, परंतु वेग असून चालत नाहीये. तुमच्याकडे दिशा देखील असायला हवी, तरच तुम्हाला मात्र त्या वेगाचा फायदा जरूर मिळेल. नाहीतर मग तोटा मिळू शकतो तुमच्याकडे योग्य दिशा नसली तर. मात्र थोडासा मेसेज नक्कीच दिला गेलाय दीपेशनं. यावेळेस आपण पाहिलं तर पुढे निघून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज बाद असणार आहे तो म्हणजेच अजित. अजित त्याच्याकरता पारितोषिक होतं संदीप आणि ज्ञानेश्वर याच्याकडनं, परंतु तो मात्र यावेळेस बाद झालाय. धावसंख्या 32 असताना मात्र आणखी एक महत्वाचा फलंदाज मात्र बाद झालाय. मात्र कार्तिक शेलार आलेत. येस नितेश आलेत. कार्तिक आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली आहे. सुरुवातीला नितेशनं 13 धावा खर्च केल्या होत्या, त्याच्यानंतर दीपेशच्या ओव्हरमध्ये देखील चांगल्या धावा आल्या होत्या. मनीषनं मात्र कमबॅक केलं गेलंय. आता मात्र संजय देखील चांगली बॉलिंग करतोय. यावेळेस आपण पाहिलं तर मग शॉर्ट मिडॉपला मात्र हा झेल पकडला जातोय.
हॅलो. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपन्न झालाय. धावफलकात 10 लागल्या गेल्या ते म्हणजेच 34. पण सर शेवटच्या बॉलवरती काय घडलंय? शॉर्ट रन आहे का? नाही, विकेट आहे. तर 34 धावा धावफलकात लागल्या गेल्या त्याने लक्ष असणार आहे ते म्हणजेच 35 धावांचं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग 27 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर काय जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. चला मॅचला सुरुवात होते. या ठिकाणी लक्ष आहे ते म्हणजेच ते 35 धावांचं लक्ष आहे. 34 धावा धावफलकात झाल्यात. गौतम वाघा त्या नितेश हांडवा ही सलामीची जोडी एन्जॉय ग्रुप बेलकडे टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ असं वाटलं की 50चा आकडा पार केला जाईल, परंतु नंबर 3चा आणि 4चं षटक आपण पाहिलं तर खूप प्रभावित करणारं राहिलं गेलं. एन्जॉय ग्रुप बेलकडे टीमच्या माध्यमातून 35 धावा पूर्ण करण्यासाठी मात्र ही सुरुवात झाली आहे. पहिला बॉल थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता फलंदाज गौतमनं. पहिला बॉल मात्र डॉट आलाय. उपिश वरठाला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल मात्र त्याने डॉटच्या सुरूमध्ये टाकला गेलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ऍपट्रॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, परंतु झेल मात्र ड्रॉप झाली आहे. पकडायला हवा होता हा झेल. कदाचित हा झेल पकडला असता तर मग अडचणी वाढू शकल्या असत्या. तर गौतम एक चांगला खेळाडू आहे आणि त्या खेळाडूला मात्र या ठिकाणी जीवनदान मिळालं गेलंय. ज्या ज्या वेळेस फलंदाजांचे झेल मात्र सुटले जात आहेत ना, त्या त्यावेळेस फलंदाजांचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास दुणावला जातो आणि मग हळूहळू ते देखील रंग बदलायला सुरुवात करतायत. पाहूया तशा पद्धतीचा मात्र खेळ यावेळेस पाहायला मिळेल का.
षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर झेल मात्र पकडला गेलाय आणि समाप्त झालाय गौतमचा देखील खेळ. गौतम आउट. दीपेश वाघात आले तर न्यू बॅटर. आडव्या बॅटनं या ठिकाणी निश्चितच चेंडूवरती आक्रमण केलं. चेंडू निघून गेला. यावेळेस आपण पाहिलं तर मग स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार आला आहे षटकार. यावेळेस पॉइंटच्या दिशेनं मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. प्रकाश वाता. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रवींद्र गोवारी दादांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत. धावफलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 10. यावेळेस आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. अमोर भोये पुढे आले. चांगले फिल्डिंग. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी जरूर पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं टीमचे टोटल आपण पाहिले तर मग पोचले गेले 11 या आकड्यावरती. 35 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. सुरुवात खूप चांगली झाली आहे. गौतम मात्र बाद झाला परंतु दीपेश आणि नितेशनं मात्र चांगला खेळ केला. यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू टाकला गेलाय आणि त्याच्यावरती मात्र आक्रमण केलं गेलंय दीपेशनं आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार आला हा षटकार.
यावेळेस आपण पाहिलं तर मग आणखी एक फटका चांगला आहे, निघून जाईल स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय आणि या चौकारांना धावसंख्या आपण पाहिले तर मग पोहोचली गेली ती म्हणजेच 21 या आकड्यावरती 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. त्या ठिकाणी वाईड बॉल आलाय. एवढ्या षटकातील पुढचा बॉल चांगला फटका पुन्हा एकदा डिपेक्स्टा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे. ओहो ऐन वेळी मात्र चेंडूला या ठिकाणी अडवलं गेलं आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. दोन टीमची टोटल पोहोचली गेली 24च्या घरामध्ये. चांगली सुरुवात या ठिकाणी केली एन्जॉय स्पोर्ट बेलकडी टीमनं. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग सुरुवात झाली होती ती म्हणजेच आई गावदेव स्पोर्ट महाजनपाडा टीमची, परंतु कमबॅक केलं दीपेश मनीष संजयनं चांगली बॉलिंग केली. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग नो बॉलचा सिग्नल आलाय. गोलंदाज प्रकाशला आपण पाहतोय त्याच्याकडनं या चुका होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या पटलावरती या छोट्या छोट्या चुका आहेत त्या निश्चित सातत्याने सुधारायला हव्या. फुल टॉस डिलिव्हरी, यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याने मात्र चेंडू लॉंग लेग ची एरिया मात्र क्लिअर करू शकलाय. मिळतील या ठिकाणी 4 आणि टीमची टोटल आपण पाहिले तर मग पोहोचली गेली 29-29 या आकड्यावरती. काय जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दीपेश. टीमची टोटल आपण पाहिले तर मग झाली आहे ती म्हणजेच 29. आता मात्र 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग टाइम फटका पाहायला मिळतो. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल झाली ती 30. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहेत 12 आणि 12 मध्ये धावा बनवायच्या आहेत अजून सुद्धा मॅच जिंकण्यासाठी. त्या म्हणजेच 5 धावा अजून सुद्धा मॅच जिंकण्यासाठी हवेत एन्जॉय स्पोर्ट बेलकडी टीमला. यानंतर विजयी संघ अँड त्यांच्या समवेत साई श्रद्धा स्पोर्ट ससूनवगर. अजित आलेत न्यू बॅटर बॉलर. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये टाकला गेला. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस मात्र मोठा फटका आणि मॅच फिनिश. मॅच जिंकलाय तो म्हणजेच एन्जॉय स्पोर्ट बेलकडी संघानं. अँड हार्डलक टीम आई गावदी स्पोर्ट महाजनपाडा. चला यानंतर होणार मॅच साई श्रद्धा स्पोर्ट ससूनवगर आणि एन्जॉय स्पोर्ट बेलकडी या दोन टीम मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चला टॉस साठी देखील